नमस्कार. महाराष्ट्रातल्या जनतेसाठी उद्याचा म्हणजे 20 नोव्हेंबर हा दिवस पुन्हा एकदा मी मतदार राजा म्हणून मिरवण्याचा दिवस आहे. लोकशाहीत किमान या एका दिवसासाठी तरी सामान्य नागरिक स्वतःला या देशाचा किंवा त्याच्या राज्याचा भाग्यविधाता म्हणून स्वतःची समजूत काढून घेतो आणि एकदा मतदान करून ती शाई लागलेली बोटं सोशल मीडियावरती झळकवली की मग पुढील 5 वर्ष निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या हातात हे राज्य सोपून मोकळा होतो. लोकशाही म्हणजे केवळ मतदानाचा हक्क या संकुचित मनोवृत्तीमधून आपण जोपर्यंत बाहेर पडत नाही तोपर्यंत या दिवसाला काहीच अर्थ उरत नाही. पुढच्या 5 वर्षांमधील प्रत्येक दिवस ही लोकशाही खऱ्या अर्थाने जपली जात आहे की नाही याबाबत जागरूक असणे हे मतदान करण्या इतकेच महत्त्वाचे आहे. लोकप्रतिनिधी निवडणे हा जसा आपला हक्क आहे त्याचप्रमाणे त्या लोकप्रतिनिधीला सतत प्रश्न विचारून त्याच्यावर वचक ठेवणे ही देखील आपलीच जबाबदारी ठरते. पण प्रचाराच्या वेळी तुमच्या समोर हात जोडून उभा राहणारा तो उमेदवार नंतर निवडून आल्यानंतर आपला पूर्णपणे भ्रमनिरास करतो आणि तेव्हा मग मतदान करताना आपला निर्णय कसा चुकला होता ही सल घेऊन आपण पुढच्या निवडणुकीची वाट बघत बसतो. या निवडणुकीत तरी ही चूक आपल्या हातून पुन्हा होऊ नये ही खबरदारी आता अजून सजगपणे घेण्याची वेळ आली आहे. मतदान करताना सामान्यतः प्रत्येक जण उमेदवाराची जात, धर्म किंवा एखाद्या विशिष्ट पक्षासोबत असलेली बांधिलकी बघून आपले मत टाकतो. पण यावेळी मात्र परिस्थिती असामान्य आहे. या राज्याने यापूर्वी कधीही बघितली नव्हती इतकी सामाजिक, आर्थिक आणि राजकीय उलथापालथ गेल्या 5 वर्षात प्रत्येक नागरिकाने अनुभवली आहे. या असामान्य परिस्थितीमध्ये आज महाराष्ट्र असताना आपले मतदान करण्याचे निकष देखील सामान्य असून भागणार नाही. आज तुम्ही ज्या उमेदवाराला मतदान कराल तो उद्या निवडून आला तर राज्यात कुणाची सत्ता येण्यास तुम्ही हातभार लावत आहात याचे भान या निवडणुकीत ठेवणे हाच एकमात्र निकष यावेळी असायला हवा. एक जागरूक नागरिक म्हणून आपली प्राथमिकता रोजगार, शिक्षण, आरोग्य, आर्थिक नीती, सामाजिक न्याय या सर्व बाबी असायला हव्यात, यात वादच नाही. पण हे सर्व निकष, सर्व घटक शेवटी राज्यात आलेले सरकार नियंत्रित करते ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणूनच आज मतदान करताना राज्यात तुम्ही कोणाची सत्ता आणत आहात याची तुम्हाला पूर्ण जाणीव असणे गरजेचे आहे. गेल्या 5 वर्षांमध्ये महाराष्ट्राची स्वतःची अशी एक पुरोगामी राज्य म्हणून ओळख जाणीवपूर्वक पूर्णपणे पुसून टाकण्यात आली आहे. धार्मिक कट्टरवाद, असहिष्णुता, सामाजिक आणि आर्थिक अन्याय या सर्व विघातक तत्वांनी महाराष्ट्राला पोखरून काढला आहे. एक परिपक्व राजकारण आणि समाजकारण करणारे राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख या सत्तेच्या संघर्षामुळे पूर्ती उद्ध्वस्त झाली आहे. राज्यात असलेले सत्ता पक्ष या अधोगतीला कितपत कारणीभूत आहेत याचा एक सुजाण नागरिक म्हणून आपण प्रत्येकाने पक्ष बांधिलकीच्या पुढे जाऊन विचार करायला हवा. सोशल मीडियावर रंगविण्यात आलेले सप्तरंगी चित्र आणि जमिनीवरची वास्तविकता याचा कुठेच मेळ बसत नाही ही जाणीव मतदान करताना ध्यानात असू द्या. कुठल्याही परिस्थितीमध्ये सत्ता काबीज करण्यासाठी सुरू असलेल्या धार्मिक आणि जातीय ध्रुवीकरणाला आपण बळी पडता कामा नये ही सजगता बाळगून आपले मत नोंदवा. लोकप्रतिनिधी आणि पर्यायाने या राज्याचे सर्वोच्च नेतृत्व तुम्ही तुमच्या मतदानाने निवडून देणार आहात याची जाणीव असू द्या. तुमचा स्थानिक उमेदवार कितीही तुमच्या जवळचा, तुमच्या धर्माचा अथवा जातीचा असेल, परंतु सर्वप्रथम हे राज्य तुमचे स्वतःचे आहे हे विसरू नका. हा महाराष्ट्र छत्रपती महात्मा फुले, शाहू महाराज आणि बाबासाहेबांची कर्मभूमी आहे हे विसरू नका. एक पुरोगामी आणि या देशात समाजकारणाचा पाया रचणारे राज्य म्हणून असलेली महाराष्ट्राची ओळख मिटवून तुमच्या धर्माचा, तुमच्या आस्थेचा बाजार मांडणाऱ्या नेत्यांच्या हातात या राज्याची सूत्रे द्यायची की नाही हे तुमचे मत ठरवणार आहे. श्रीमंत आणि गरीब लोकांमध्ये अकल्पनीय अशी आर्थिक दरी निर्माण करणारी, आर्थिक धोरणं राबविणारी सत्ता येता कामा नये ही खबरदारी घेऊन तुमचे मत टाका. या राज्याचा सर्वसमावेशक इतिहास मिटवून तुम्हाला एका काल्पनिक संकुचित भविष्याची स्वप्न दाखवणारा नेता राज्यात स्थापित करायचा आहे की नाही या प्रश्नाचे उत्तर स्वतःलाच देऊन आज मतदान करा. किमान उद्या तरी मतदान करताना तुम्ही हिंदू किंवा मुसलमान नव्हे, तुम्ही मराठा, कुणबी किंवा वंचित नव्हे तर फक्त आणि फक्त एक जागरूक नागरिक म्हणून मतदान करा. भ्रामक अशा आर्थिक विकासापेक्षा या राज्याची सामाजिक घडी विस्कटून जाऊ नये याची काळजी घ्या आणि मगच मतदान करा. देशातले आर्थिक दृष्ट्या सर्वात प्रगत राज्य होण्याची स्वप्न बघण्यापेक्षा इथल्या सर्वात तळागाळातील लोकांपर्यंत खऱ्या अर्थाने विकास पोहोचला की नाही हे बघून मतदान करताना निर्णय घ्या. बहुमतवादी राजकारण आणि समाजकारण करताना या राज्यातल्या उपेक्षित आणि
शोषित समाजाला मुख्य प्रवाहातून पूर्णपणे बाहेर ठेवणाऱ्या लोकांची सत्ता पुन्हा एकदा येऊ नये ही जबाबदारी समजून आता आपले मत द्या. आज महाराष्ट्राच्या पुरोगामी भूमिकेवरती प्रश्न निर्माण करणारे नेते उद्या कदाचित तुम्ही दिलेल्या मताच्या आधारावर जनतेचे मूलभूत अधिकार हिरावून घेण्यास मागे पुढे बघणार नाहीत. इतकी अमर्याद ताकद या लोकप्रतिनिधीला देण्याची किमया तुमचा आजचा निर्णय करणार आहे. आजचा दिवस कदाचित खऱ्या अर्थाने तुमच्या आयुष्यातल्या सर्वात महत्त्वाचा दिवस ठरणार आहे. तुम्ही आज टाकलेले मत या राज्याची पुढची कित्येक दशकांची दिशा ठरवणार आहे. नेमके कुणाला मत द्यायचे याबाबत जरी साशंकता असेल तरी कुणाला द्यायचे नाही याचे भान विसरू नका. हा महाराष्ट्र पुन्हा एकदा गेल्या 5 वर्षांची कड सोसण्या इतका सक्षम राहिलेला नाही. आज जर पुन्हा तीच चूक केली तर येणारी पिढी याचे किती भयावह परिणाम भोगेल याची एक द्वेषाने असूयेने भरलेली झलक आपण सर्वांनी गेल्या 10 वर्षात या देशात आणि गेल्या 5 वर्षामध्ये या राज्यात बघितली आहे. ही शेवटची संधी आहे या महाराष्ट्राला वाचवण्याची आणि ती हातातून जाऊ देऊ नका. यावेळी केवळ सजग आणि सुजाणपणे नव्हे तर सुनियोजित पद्धतीने मतदान करा. या संत भूमीला अजूनही तुमच्याकडून अपेक्षा आहेत. नमस्कार.